नमस्कार मंडळी. तर माझा आज आवाज खूप खराब आहे, त्यामुळे व्हिडिओमध्ये आवाज खराब येणार आहे. तर हा आहे रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ. आणि सकाळची माझी देवपूजा वगैरे करून घेतली मी. तर सकाळी राखी बांधायचा मुहूर्त नव्हता, कारण की भद्रा असल्यामुळे 1:30च्या नंतर होता. आणि मग त्यानंतर मी देवाला राखी बांधून घेतली. आणि तोपर्यंत मग माझ्या नणंदबाई पण आल्या, त्यांनीही माझ्या मिस्टरांना राखी बांधली. तर पाहू शकता तुम्ही, या आहेत माझ्या नणंद. तर त्यांचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झाल्यानंतर हे पहा, त्यांना एक छानसं गिफ्ट दिलं आहे. आणि मग त्यांनी मलाही राखी बांधली, त्या दरवर्षी बांधतात. आणि मग मी त्यांची छान अशी ओटी भरली. तर बघू शकता तुम्ही, साडी ब्लाऊज पीस वगैरे सर्व देऊन. तर दरवर्षी मी रक्षाबंधनला अशाच प्रकारे माझ्या नणंदबाईची ओटी भरत असते. तर बघू शकता, आणि त्याही खूप छान आहेत, मस्त गोड आहेत. तर आमचं नातंही खूप छान सुंदर असं आहे. तर पाहू शकता, अशा प्रकारचंच रक्षाबंधन आमचं दरवर्षी होत असतं. तर आज माझा आवाज खूप खराब आहे, कारण की माझी तब्येत 1-2 दिवसापासून बरी नाही आहे, आणि त्यामुळे आवाज तर खूप खोल गेला आहे, तर तुम्ही समजू शकता. तर त्यानंतर मग माझ्या मुलींचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालं. तर तुम्ही सर्वजण कमेंट करून विचारताल की हा मुलगा कोणाचा आहे. तर हा मुलगा आहे माझ्या मैत्रिणीचा. माझ्या मुलींना भाऊ नाही आहे, त्यामुळं मग माझ्या मैत्रिणीने फोन करून माझ्या मुलींना बोलवून घेतलं की माझ्या बाळाचं पहिलं रक्षाबंधन आहे आणि तुझ्या मुलींना राखी बांधायला पाठव म्हणून. तर मग आम्ही सर्वजण गेलो होतो. तर बघू शकता, हा आहे श्री. तर त्याचंही पहिलं रक्षाबंधन होतं, आणि माझ्या मुलींनाही खूप छान वाटलं त्याला राखी बांधून. तर पाहू शकता, आता आम्ही श्रीला दरवर्षी राखी बांधणार आहे. तर माझ्या मुलींनाही त्यांच्या श्रीच्या रूपामध्ये छान असा क्यूट असा भाऊ मिळाला आहे. तर बघू शकता, त्यांचं रक्षाबंधन सेलिब्रेट केलं, आणि मग त्यांचं गिफ्ट वगैरे सर्व देऊन वगैरे झालं. तर पाहू शकता तुम्ही, तर ते खूप खुश होत्या दोघी पण आज, कारण की त्यांना राखी बांधायला मिळाली. आणि मग त्यांचं रक्षाबंधन झाल्यानंतर आम्ही निघलो माझ्या माहेरी. तर बघू शकता, पाऊस चालू होता बाहेर. तर खूप उशीर झाला होता आम्हाला निघायला. रक्षाबंधनचा मुहूर्त दुपारनंतर होता, त्यामुळे सर्वच गोष्टींना उशीर झाला. तर पाहू शकता तुम्ही, पाऊस असल्यामुळे छान वातावरण झालं होतं. बघू शकता, माझे मिस्टर आम्हाला सोडवायला चालले होते माहेरी. तर मी आज म्हणजे रक्षाबंधनच्या दिवशी मी मुक्कामी राहणार होते. तर बघू शकता, माझ्या घरचं रक्षाबंधन म्हणजे माझ्या माहेरचं, हा आहे माझा मोठा भाऊ. आणि मग मी तिथे गेल्यानंतर त्यांना राखी वगैरे बांधून घेतली. तर पाहू शकता, तर मी छान अशी रील काढलेली आहे, आणि तीच मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर तुम्हाला ती रील पाहायची असेल तर मी यूट्यूब शॉर्टवर ती मी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही ती पाहू शकता. हा आहे माझा छोटा भाऊ. तर मला 2 भाऊ आहेत आणि मी एकटीच आहे. तर हे आहेत माझे वडील. तर अशा प्रकारे सुंदर असं आमचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन झालं. त्यानंतर खूप छान छान असे फोटोही काढले, आणि मग छान मला पुन्हा माझ्या चुलत भावांकडं पण जायचं होतं. तर ते थोडंसं गाव लांब असल्यामुळे तिथेही म्हणजे थोडासा जायला वेळ झाला. तर पाहू शकता, हे आहेत माझे सर्व चुलते आणि माझे चुलत भाऊ, आणि हे आहेत माझे सख्खे 2 भाऊ आणि माझे वडील. तर पाहू शकता, आणि हे आहे आमच्या घरचं रक्षाबंधनचं सेलिब्रेशन. तर छान असं झालं आहे. आणि ही आहे माझी चुलत बहीण, माझ्या मोठ्या चुलत्यांची मुलगी, आणि या आहेत तिच्या मुली. तर पाहू शकता, या 2 माझ्या मुली आहेत आणि एक तिची आहे. तर या आहेत 2 त्या माझ्या बहिणीच्या मुली. तर त्यांनाही छान व्हिडिओमध्ये घेतलं. तर पाहू शकता, आणि ही आहे माझी मोठ्या भावाची बायको, माझी आई आणि मी. तर आम्ही दोघी नणंद भावजाई कसा दिसतो नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय बाय. आणि आज आवाज थोडासा खराब आहे, तर प्लीज समजून घ्या.